इथे येतोय आपण। हे ऑलरेडी मी तुम्हाला घेतलेलं आहे। ज्यांचं नवीन आहे त्यांनी परत एकदा पहा, जे जुने आहेत त्यांनी परत एकदा पहा, नवीनांनी बघून घ्या। आता फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला ही शीट दिलेली आहे, टोटल काढायची आपल्याला। टोटल कशी काढतो आपण, इज इक्वल टू सम इनटू ब्रॅकेट MS ऑफिस, टॅली अँड DTP ह्या तिघांची सम करायची म्हणजे टोटल करायची आहे। 53 आली, ड्रॅग केलं तर सगळ्यांचे आले। त्यानंतर पर्सेंटेज काढायचे आहेत मला। 20 पैकी 18 आहे, 20 पैकी 16 आहे आणि 20 पैकी 19 आहे। 20 20 20 किती झाले, 60। मग इथे इज इक्वल टू टोटल मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 60, कारण 20 पैकी 16 20 पैकी 18 आणि 20 पैकी 19 आहे, म्हणजे टोटल झाले तुमचे 60। म्हणजे किती झाले तुमचं 88.33 हे तुमचे पर्सेंटेज निघाले। परत एकदा दाखवते, इज इक्वल टू टोटल मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 60। 60 का तर 3 सब्जेक्ट आहे, 20 पैकी 18 20 पैकी 16 आणि 20 पैकी 19 आहे। एंटर, ड्रॅग केलं। आता मला रिमार्क काढायचा आहे, याचं बघा इथे तुम्हाला मी दिलेलं आहे। आता मला रिमार्क काढायचा आहे, तर मी रिमार्क कशी काढते, रिमार्क काढायचा आहे तुम्हाला। सो रिमार्क काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इफ कंडिशन यूज करावी लागेल। इज इक्वल टू इफ। आता इफमध्ये कसं आहे तर तुम्हाला कंडिशन द्यावी लागते। म्हणजे जर मला पर्सेंटेज इथे मी कंडिशन दिलेली आहे, 80 पैकी 80च्या वर असेल तर A ग्रेड, 70च्या वर असेल तर B, 11 12 13 सो इथे A 70च्या वर असेल तर B, 50च्या वर असेल तर C आणि 50च्या खाली असेल तर D। तर आपल्याला कंडिशन द्यायची आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला कंडिशन द्यायच्या आधी त्यांचं रिमार्क काढूया, ते पास आहेत की फेल आहेत। तर बट ऑब्वियस 35%च्या वर मार्क असेल तर पास असतं आणि 35च्या कमी असेल तर फेल असतं। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला टोटल मार्क्स तुमचे किती आहेत तर बघा, इज इक्वल टू जर इफ इनटू ब्रॅकेट। आता इथे काय लॉजिक टेस्ट, लॉजिक काय लावायचं आहे, पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 35, सॉरी ग्रेटर दॅन और इज इक्वल टू लिहिलंय बघा इथे, ग्रेटर दॅन और इज इक्वल टू 35 असेल तर। आता इथे बघा लॉजिक झाल्यानंतर एक कॉमा दिलाय, तो कॉमा तुम्हाला द्यायचा। डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पास, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, परत कॉमा। ट्रू व्हॅल्यू काय आहे, 35च्या वर असेल तर पास असेल आणि 35च्या खाली असेल तर फेल असेल। डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये फेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट। पण जोपर्यंत तुमचं ब्रॅकेट कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमचं जो काही आहे तुम्ही टाकलेलं किंवा जे काही तुम्ही आता त्याला कमांड देता आहात ती कंप्लीट होत नाही। ओके, मग इथून मी तुम्हाला ड्रॅग केलं तर बघा आता इथे पास येतं। आता इथं ग्रेड काढायची। ग्रेड सांगताना मी तुम्हाला कसं सांगितलं, 80च्या वर असेल तर A ग्रेड, 70च्या वर असेल तर B ग्रेड, 50च्या वर असेल तर C आणि 50च्या खाली असेल तर D। इज इक्वल टू इफ इनटू ब्रॅकेट लॉजिक काय लावायचं आहे, पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 80 असेल तर त्यासाठी काय कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये A, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट। आता नेहमी लक्षात घ्या, नवीन मुलींनी जुन्या मुलींना माहिती आहे, कुठलंही अल्फाबेट ज्यावेळेला एक्सेलमध्ये टाकतात त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचा, कॉमा, परत इफ इनटू ब्रॅकेट पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 70 असेल तर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये B, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, कॉमा, परत इफ इनटू ब्रॅकेट पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन